रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरमध्ये आज भाजपनं शक्ती प्रदर्शन केलं। माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होत आहे, तर सोलापूरमधून राम सातपुते यांनी सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। चिंता करू नका, राजकुटुंब आमच्यावरती आहे। म्हणजे रामराजे पण तुमच्या सोबत, राजकुटुंब आमच्यावरती आहे, म्हणजे सगळे झाले त्याच्यामध्ये। दिसून येईल तुम्हाला सगळं, जसं जसं इलेक्शन सुरू होईल तसं तसं दिसून येईल सगळ्या गोष्टी। आम्ही सज्ज आहे, इलेक्शन हे इलेक्शन प्रमाणे खेळलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचे कार्यकर्ते, साहेबांना मानणारे कार्यकर्ते, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना मानणारे कार्यकर्ते, आम्ही सगळ्या अंगाने इलेक्शनला ज्या काही प्रक्रिया राबवायच्या असतील त्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत। या मागील वर्षी ज्यावेळेस फॉर्म भरायला गेलो तेव्हा विजय होणार याची खात्री होती। यावेळेस फॉर्म भरायला जाताना लीड दुप्पट होणार याची खात्री। खरं तर मोहिते पाटील हे मागच्या वेळेस आपल्यासोबत होते, मात्र यंदाच्या वेळेस ते आपल्यासोबत नाही आहात। ते त्यांचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे, कशा पद्धतीने पाहता या आव्हानाकडे? मला कोणाचं आव्हान नाही। खरं तर जानकरांचं देखील अद्याप ठरलेलं नाही। काल त्यांनी म्हटलं की 19 तारखेला मी आमची ठरवू पुढची भूमिका काय असणार आहे? आता नो कमेंट्स, नंतर बोलतो। इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो, आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो। आता शिंदे साहेबाला इंजिन दिलं तर ते तुम्हाला थोडी बसवणार आहे, ते प्रणितीताईलाच बसवणार आहे। त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाहीये। कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहे। कोल्हापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करत शाहू महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून विनायक राऊतांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेसबद्दल वक्तव्य काल केलं असलं तरी उमेदवारातल्या नाराजी काढायसाठी त्यांना 2 दिवस इथं राहावं लागलं। यातूनच उमेदवारांची निष्क्रियता, उमेदवार त्यांच्याच पक्षाला मान्य नाही आहे। भाजपच्या महेश जाधवांनी काय सांगितलंय उभ्या महाराष्ट्रानं ऐकलेलं आहे, त्यामुळं त्यांना पॅचअप करण्यासाठी 48 तास कोल्हापुरात राहावं लागलं, परंतु जनतेचं पॅचअप ते करू शकणार नाहीत, नेत्यांचं करतील। जनता ही शाहू महाराजांच्या बरोबरच असणार। खरोखरच ही कोल्हापूरमध्ये ही लोकप्रिय घोषणा आहे, मान गादीला आणि मत मोदीला। हा सन्मान आम्ही बाळगतोय, मात्र आज दुर्दैवानं महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ज्यावेळी अर्ज भरला त्यावेळी त्यांचा सन्मान राखण्यासाठी राज्यातला एकही वरिष्ठ नेता आला नाही। खरं म्हटलं तर तो त्यांचा अपमान केला का अशी परिस्थिती झाली। खरं म्हटलं तर कोल्हापूरच्या गादीचा मान राखायचा असता तरी राज्यातला तिन्ही पक्षातला कोणी ना कोणीतरी नेता यायला पाहिजे होता। उमेदवारी अर्ज दाखल केला, पण उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहेत, पण विजय किमान 2.5 लाखाच्या मताधिक्यानेच मिळो हा निर्धार आजच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर्माण झालेला आहे। आज आपण बघितलं असेल की जी लोक उद्धव साहेबांना सोडून गेली त्या कित्येकांना आज उमेदवारी सुद्धा त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत, आणि आम्ही जी लोक निष्ठेनं उद्धवजींच्या बरोबर होतो, मला वाटतं त्या एकाही खासदाराला कुठेही तिकिटासाठी कुठेही एकही चक्कर मारावी लागली नाही। मला वाटतं हे निष्ठेचं फळ आहे, आणि निश्चित महाराष्ट्रात झालेलं हे घाणेरडं राजकारण, गद्दारीचं राजकारण इथली जनता मोडून टाकल्याशिवाय